नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे देवाशी आपलं नेमकं नातं काय. मित्र हो, लोकसभा निवडणूक चालू आहे आणि ओरिसातल्या निवडणुकांमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी पथफेरी काढली. त्या पथफेरीमध्ये संबित पात्रा हे जगन्नाथपुरीमधून उभे राहत आहेत भाजपच्या वतीनं. तर त्यांनी देखील या रोड शोमध्ये पथफेरीमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यावेळी या वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवरील माध्यमांना मुलाखती देताना ते सांगत होते की जगन्नाथपुरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय निस्सीम भक्त आहेत. असं अनेकांना सांगून झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांच्या तोंडून चुकून वाक्य असं गेलं की जगन्नाथपुरीचं जे दैवत आहे जगन्नाथ, भगवान जगन्नाथ, स्वामी जगन्नाथ हे मोदींचे भक्त आहेत. आता या एका वाक्यावर अपेक्षेप्रमाणे गदारोळ उठला. ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी हा संपूर्ण ओरिसाचा आणि जगन्नाथ भक्तांचा, जगभरात पसरलेल्या जगन्नाथ भक्तांचा अपमान आहे आणि मग काँग्रेसनं सुद्धा त्यांना धारेवर धरलं आणि वाद तो पेटतोय. संबित पात्रा आपल्याला माहिती आहे की हे भाजपचे चांगले प्रवक्ते आहेत. त्यांनी गेल्या वेळेला सुद्धा इथून जगन्नाथपुरीमधून निवडणूक लढवली होती. ते जिंकू शकले नाही. आजही ते उभे आहेत आणि ते म्हणाले मी चुकून माझ्या तोंडून हे वाक्य गेलं. ते मी हेतुतः बुद्धिपुरस्सर बोललेलो नाही आहे. मोदी हेच जगन्नाथाचे भक्त आहेत, हेच मी सांगत होतो. निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे इथल्या पथफेरीमध्ये भाग घेताना त्यांना वेगळाच आनंद होत होता की आपण ज्याला आपलं दैवत मानतो त्याच्या समोर, त्याच्या नगरीत आपण लोकांना भेटतोय, जनता जनार्दनाला भेटतोय. पण माझ्या तोंडून आणि ओडियामध्ये ते बोलले आणि असं त्यांनी तो वाद आता पेटतोय. माझ्या मनात विचार आला की साधारणपणे फार सावध बुद्धीनं तुम्ही जेव्हा निवडणूक लढवता तेव्हा ते युद्धच असतं. तर युद्धामध्ये तुम्हाला कितीही आवेश असला, जोश असला तरी सावधपणा ठेवावा लागतो. एखादं वाक्यसुद्धा तुम्हाला महागात पडू शकतं. पण निवडणूक बाजूला ठेवू आपण आणि संबित पात्रा जे म्हणाले त्याच्यामध्ये म्हणजे मोदी हे जगन्नाथाचे भक्त आहेतच, पण जगन्नाथ हा सुद्धा मोदींचा भक्त आहे असं चुकून जर संबित पात्रा म्हणाले असतील तर ते हिंदू धर्मशास्त्रानुसार बरोबर आहे का हो? बघा तुम्ही भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये कितीतरी वेळा भगवान श्रीकृष्णानं यो मद्भक्तः समे प्रियः असं म्हणून प्रत्येक श्लोकाचा शेवट केलेला आहे. त्यांनी वैशिष्ट्य दिलेत. कोणता भक्त मला आवडतो? जो परमेश्वराच्या स्वरूपाचं निरंतर मनन करत असतो आणि त्याच्या मनासमोर, त्याच्या अंतरात्म्यासमोर परमेश्वराची जी मूर्ती उभी राहते ती मूर्ती अधिक सौंदर्यवान, अधिक चांगली करण्यासाठी आपल्याला आणखीन काय करता येईल यासाठी जो स्थिर बुद्धीनं नेहमी प्रयत्नशील असतो तो भक्त मला प्रिय आहे असं भगवानानं म्हटलं आहे, भगवान कृष्णानं म्हटलं आहे. मोदींनी परमेश्वराच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी देश मानलेला आहे आणि त्या देशाची मूर्ती, देशाचं चिंतन, मनन ते सतत करीत असतात. त्या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्यात काय काय क्षती राहिलेल्या आहेत, काय काय त्रुटी राहील, त्या सगळ्या मला भरून काढायच्या आहेत. म्हणून मी एक क्षण देखील विश्रांती घेणार नाही. माझा प्रत्येक रक्ताचा कण हा देशाच्या सेवेसाठी. आणि मग त्यांनी एक
मिशन ठेवलं आहे 2047पर्यंत मी विकसित भारत म्हणजे महासत्ता झालेला भारत, जगद्गुरू झालेला भारत असं त्यांचं स्वप्न आहे. आणि याच्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत, झटत आहेत. एक क्षणाची ते विश्रांती घेत नाही. तर असा भक्त हा जगन्नाथाला, परमेश्वराला प्रियच होणार. उलट परमेश्वराला असेच भक्त आवडतात आणि अशा भक्तांची सेवा करण्यामध्ये परमेश्वर स्वतःला धन्य समजतो, अशी आपली कल्पना आहे. इतर धर्मांमध्ये परमेश्वर हा कोणीतरी धनी असतो आणि आपण त्यांच्या हाताखालचे सेवक असतो. हिंदू धर्मामध्ये केवळ तो धनी नसतो, तो आपला सखा असतो, तो आपला मित्र असतो. माझ्या दोन्ही माझ्या पहिल्या 2 मुलांचं पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठात झालं आहे. आणि पुणे विद्यापीठात त्यावेळेला म्हणजे 1990च्या आसपास या ओरिसा राज्यातल्या अनेक मुली शिकायला यायच्या. त्या आमच्या घरी यायच्या. तर त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की मराठी आणि ओडिया भाषा यांच्यात अतिशय साम्य आहे. जसं मराठी आणि गुजरातीमध्ये साम्य आहे, तसं मराठी आणि उडियामध्ये साम्य आहे. त्यामुळे हे संबित पात्रांना पटकन कळेल की आमची विठ्ठलाविषयीची भावना काय. तो आमचा मित्र आहे, तो देव वगैरे आम्ही त्याला नाही, तो आमचा मित्र आहे. आम्ही सांगू ती कामं तो करतो. विठू माझा लेकुरवाळा हे काय आहे. आमचा विठ्ठल जो आहे तो जनाबाईची दळणं जळत असतो, गोरा कुंभाराचं कुठलं तरी काम करतो, पंढरीनाथाचं कुठलं तरी काम करतो. तो परमेश्वर भक्तांची सगळी कामं करत असतो. सावरकरांनी उपवासानं एका निबंधात तर म्हटलंच आहे की त्यावेळेला परमेश्वराचा पत्ताच मुळी मुक्काम पोस्ट पंढरपूर असा होता. तो वैकुंठात राहत नव्हता. इथे त्याला पुष्कळ असाइनमेंट मिळालेल्या होत्या. कुठल्या ना कुठल्या तरी भक्ताचं काम तो करत असे, इतका तो चूर होता. तो परमेश्वर जो आहे आमचा, परमेश्वराला म्हणजे हिंदू धर्माची कल्पना अशी आहे की माणसाचं मन इतकं असं उन्नत व्हायला पाहिजे की तो परमेश्वराच्या जवळ गेला पाहिजे जास्तीत जास्त, अशी आपली कल्पना आहे. त्यामुळे संबित पात्रा जे बोलले ते घाईनं बोलले, ज्याला म्हणतात ना जीभ थोडीशी घसरली, पण ते बोलले तत्वतः काही चूक नाही आहे. परमेश्वर आपल्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण काय आहे. आपला जो पंढरपूरचा विठोबा आहे हा 28 युग एका विटेवर उभा आहे. ती वीट पुंडलिकानं भेटलेली. आणि आपल्याकडे भक्ताचा आदर्श म्हणजे पुंडलिक हा मानला जातो. पुंडलिक हा आईवडिलांच्या सेवेत इतका चूर आहे की परमेश्वर त्याला भेटायला आलाय तरी देखील तो परमेश्वराला भेटत नाही आहे. तो म्हणतो जरा उभा राहा तिथे, मी वीट फेकतोय त्याच्यावर, माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण होते. हेच मोदी करतायत. मोदी म्हणतात मला माझ्या देशाची सेवा करू दे, मग माझ्या वैयक्तिक स्वास्थ्याकडे आणि वैयक्तिक आवडीनिवडीकडे मी नंतर लक्ष देईन. परमेश्वर हे सुद्धा माझं, परमेश्वराची साधना हे सुद्धा माझं वैयक्तिक कर्म होऊ शकतं, ते मी नंतर करीन. आधी पहिल्यांदा देशाची सेवा. तेव्हा हा दुसरा आधुनिक पुंडलिकच आहे. तर परमेश्वर त्याच्यासाठी 28 युग उभं राहायला तयार आहे. त्यामुळे संबित पात्रा त्यांना हे कळेल की मराठी माणसाची भावना देवाविषयी काय आहे. तो आपलाच कोणीतरी अत्यंत जवळचा, ज्याच्यावर पूर्ण विश्वास, मोदी गॅरंटी आपण म्हणतो. मराठी माणसाची परमेश्वराविषयीची कल्पना, ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येईल असा आपला मित्र, अशी आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेतल्यानंतर हा वाद आता विरोधी पक्षांनी फार वाढवू नये. कारण लोकांना तो खरा वाटणार नाही की जगन्नाथ हा मोदींचा भक्त आहे असं म्हणून काही संबित पात्रांना मोदींचं उदात्तीकरण करायचं होतं. जसं इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया असं तो देवकांत बारुआ म्हणाला होता. त्या पातळीवर संबित पात्रा उतरलेले नाही आहेत, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. या निमित्तानं आणखीन एक उदाहरण मला घाईघाईमध्ये द्यायचं आहे.
या संघाच्या शाखेवर उत्सव जेव्हा असतात तेव्हा बौद्धिकाला मी अनेक वेळा गेलो आहे. मात्र मुंबईत मरोळला एक बौद्धिक होतं आणि तिथे ते जगन्नाथाच्या मंदिरात होतं. तर जगन्नाथाचं मंदिर मुंबईत आहे कारण मी जगन्नाथपुरीचं ओरियातलं मी मंदिर पाहिलेलं आहे. तर इथे मला आश्चर्य वाटलं आणि मग मी मंदिराची पाहणी केली आणि मग तिथल्या लोकांना मी म्हटलं संघाच्या की तुम्हाला हे माहिती आहे का की या जगन्नाथावर सावरकरांनी कविता केलेली आहे. ती तुम्ही इथे का नाही लावत? आणि मग मला जे सोडायला आले होते स्वयंसेवक त्यांना मी सावरकरांच्या कवितेच्या पुस्तकातली ती जगन्नाथाचा रथोत्सव ही कविता 27 ओळींची 3 कडव्यांची कविता आहे. ऐश्वर्ये भारी या आशा ऐश्वर्ये भारी महाराजा पुली कथानक कुठे निघेस वारी. या दीक्षितांच्या दैदिप्य रथ तुझा सुटता या कालपथाच्या अतूट उतरणीवर. आता मोठ्या कल्पना आहेत. म्हणजे या सूर्य शतांच्या किती मशाली विजती मधुनीत शतावधी चंद्र ज्योती या उडती. तर हा जे परमेश्वर हे सगळं जग जे चाललेलं आहे तो जगन्नाथाचा रथ तो कोण ओढतंय कशासाठी. आणि हा आपण म्हणतो एक सूर्याच्या उष्णतेवर जग चालले. अशा सूर्य ही एक जगाच्या एकंदर व्यापामध्ये सूर्य म्हणजे एक मशाल आहे आणि अशा कितीतरी मशाली या जगन्नाथाच्या रथोत्सवामध्ये उजळत असतात आणि विझत असतात. चंद्रज्योतीसुद्धा किती उजळत असतात आणि विझत असतात. अशी अतिशय मोठी कविता आहे. तर मी त्यांना त्यांच्या चलभाषावर छायाचित्र काढायला लावलं आणि म्हटलं हे घेऊन जा तुम्हाला जे काही करता येईल. आणि मला 8 दिवसांनी त्यांचा दूरध्वनी आला की आम्ही त्याची मोठी तसबीर केली आणि ती आता मंदिरात लावले. तेव्हा सावरकरांची कविता जगन्नाथाचा रथोत्सव ही जगन्नाथाच्या मंदिरात लागलेली. असं काही होतं त्यावेळेला तो दिवस आपला सार्थकी लागला असं मला वाटतं. तेव्हा संबित पात्रांनी काहीही विचलित होण्याचं काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही. ते जे बोलले ते परमेश्वराचं एक नवीन स्वरूप लोकांना परमेश्वर मराठी माणसाला परमेश्वर कसा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 12व्या अध्यायातून आपल्या पाठीशी उभा आहे. योमद भक्ता समे प्रिय हा. आणि परमेश्वर हा आपला सखाच आहे. पंढरपूरला कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला लोक जातात. तर लग्न झालेली मुलगी माहेरवाशीण म्हणून आपल्या माहेरी आईवडिलांना भेटायला येते. त्या ओढीनं परमेश्वराकडे मागायला कोणी काही जात नाही पंढरपूरला. त्या वारीमध्ये जे भाग घेतात ते आपल्या आईवडिलांना आपण जसं भेटायला जातो तसं पंढरपूरला भेटायला जातात. ही आपली परमेश्वराविषयीची भावना आहे. तर संबित पात्रांनी या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं परमेश्वराविषयीच्या आपल्या कल्पना जरा स्पष्ट करायला उजळायला सहाय्य केलं. याविषयी त्यांचं खरं म्हणजे अभिनंदनच करायला पाहिजे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.